विनंती आहे, आपण आपल्या जागा घ्याव्यात, जागा सोडू नयेत. सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी आपल्या जागा घ्याव्यात. लोकांना आवाहन अंत्यदर्शनाला उभे राहिले या शिस्तीत आणि संयमात दादांच्या आठवणी घेऊन ते कुठलाही इन्सिडेंट फ्री आपापल्या घरी जाणार आहेत. प्रचंड मोठा जनसागर आणि या ठिकाणी या मैदानात एकत्र जमलेले सर्व नागरिक कुठलाही इन्सिडेंट पद्धतीने आपापल्या घरी जातील. दादांनी घालून दिलेली शिस्त आणि शिकवण संयम याचं ताळमेळ राखत आपण इन्सिडेंट फ्री परत यावं असं आवाहन. हे बघा, माझी विनंती आहे की अंत्यविधीच्या दिशेने पुढे कोणी येऊ नका, चौथऱ्यावर कोणी येऊ नका. नम्र विनंती. पोलीस विभागाला विनंती आहे की आपण तिथे चार्ज घ्यावा आणि आपण हळूहळू आता मागच्या बाजूने बाहेर पडूया. प्रशासनाला सूचना आहे, सर्व गेट ओपन करा, सर्व गेट ओपन करा, सर्व गेट मधून नागरिकांनी शांततेत शंखचक्र गदाधर अक्षय पुंडरीकाक्ष प्रेतमोक्ष सर्वदा. शांती शांती शांती. सर्वांनी सावकाश पाठीमागच्या दिशेने जायचंय, सर्वांनी सावकाश पाठीमागच्या दिशेने जायचंय. व्हीपी प्रशासनाने सर्व गेट ओपन करायचे, सर्वांनी मागच्या बाजूने जायचंय. हे बघा, इकडे चौथऱ्याकडे कोणी येऊ नका, विनंती आहे. पोलीस विभागाला नम्र विनंती आहे की इकडे कोणाला प्लीज पाठवू नका, चौथऱ्यावर कोणाला येऊ देऊ नका. पोलीस विभागाला नम्र विनंती आहे. अंत्यदर्शन कालपासून आणि आजचा हा अंत्यविधी प्रचंड गर्दी आहे. आपल्या सगळ्यांच्या भावनांचा आदर आहे. या मैदानावर जे गेट्स आहेत त्या मागच्या सगळ्या गेटने आपण हळूहळू बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. अरविंद, अरे कॅमेरे खाली घे. इथे चौथऱ्यावरची गर्दी कमी करा आणि पोलीस विभागाला विनंती आहे की आता वरती कोणालाही सोडू नका. आपण महाराष्ट्रातून आलेले आदरणीय दादांचे सगळे प्रेमी चाहते, सगळ्या विनंती आहे. काल सकाळपासून आपण शिस्तीचं पालन केलेलं आहे, आजही शिस्तीचं पालन करूया आणि आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये दादांकडून एक शिकवण घेऊया की ही शिस्त आपल्याला कायम पुढे जाण्यासाठी मदत करणार आहे. त्यामुळे शिस्त पाळूया, शांतता पाळूया. बॅक गेट आहे, जे मोठं गेट आहे या मैदानाचं, स्वतःच्या पाठीमागून आपण हळूहळू बाहेर पडा. पाठीमागून हळूहळू बाहेर पडा. बाहेर गेल्यावर जायची घाई करू नका, रस्ते तुडुंब भरलेले आहेत. 12 गेटवर रेलू नका, 12 गेट्सवर रेलू नका. कारण या पोलीस अधिकाऱ्यांना सहकार्य करा. गेल्या 30 तासांपेक्षा जास्त काळ हे पोलीस अधिकारी सतत आपल्या सेवेसाठी समोर आहेत. त्यांना प्लीज सहकार्य करा.
बाहेर गेट फिरलू नका. आपल्या भावनांचा आदर आम्ही करतोय, आपल्या भावनांची कदर आम्ही करतोय. आपल्या सगळ्यांच्या भावना एकच आहेत. या ठिकाणी आपल्या लाडक्या दादांना अखेरचा निरोप दिल्यानंतर पवार कुटुंबीय आपल्याला अभिवादन करतात. पवार कुटुंबियांच्या आदरणीय दादांच्या प्रेमापोटी संबंध महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून आपण आलेला आहात. स्वतःच्या मागच्या बाजूला जे गेट आहे तिथून हळूहळू बाहेर पडा. आपण सर्वांनी शांतता, संयम, शिस्त पाळलेली आहे. हळूहळू बाहेर पडा. बाहेर रस्त्यांवर गर्दी आहे, तुमच्या गाड्या दूर असणार आहेत. हळूहळू चालत जा. बाहेर गावावरून आले चौथऱ्यावर कुणालाही सोडू नका अशी पोलीस विभागाकडून सूचना आलेली आहे. बाकी चौथऱ्यावरची गर्दी प्लीज कमी करायची आहे. इथे समोर थोडासा भावनांवर आपण आवर घालूया. आपलं प्रेम अतुलनीय आहे, आम्हाला माहिती आहे, आणि त्या भावना आपण रोखू शकत नाही हेही माहिती आहे. याची जाणीव आम्हाला आहे. एक अत्यंत मोठा नेता, आपल्या कुटुंबातला एक महान व्यक्ती आज आपण बारामतीकरांनी गमावलेला आहे. चौथऱ्यावरची गर्दी कमी करायची आहे. सगळ्यांना नम्रपूर्वक विनंती आहे. संबंध महाराष्ट्रामधून दादांच्या प्रेमापोटी आपण सगळे जण या ठिकाणी आलेला आहात. आजचा हा दिवस आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये कधी येईल याची कोणाला जाणीव नव्हती, पण आज आपल्या सगळ्यांना या क्षणाला सामोरं जावं लागतं. हे बघा, माझी पुन्हा नम्र विनंती आहे. मागे मोठे गेट आहे, साईडला दोन छोटे गेट आहे. बॅक साईडने आपण प्लीज बाहेर पडत राहा. मागच्या बाजूने बाहेर पडा. पोलीस यंत्रणेवरचा ताण कमी करा. गेले 30 तासांपेक्षा जास्त वेळ हे पोलीस अधिकारी, सगळे कर्मचारी आपल्यासाठी हे सेवा करतात. त्यामुळे आपण प्लीज त्यांच्या वेळेचा विचार करूया आणि हळूहळू बाहेर पडा. ನಿರ್ಭೀತ, ನಿಷ್ಪಕ್ಷಪಾತ, ವಿಶ್ವಾಸಾರ್ಹ ಸುದ್ದಿಗಳಿಗೆ ಮತ್ತೊಂದು ಹೆಸರಾಗಿರುವ ನ್ಯೂಸ್ 18 ಕನ್ನಡ ಈಗ ಆಪ್ನಲ್ಲೂ ಲಭ್ಯವಿದೆ. ದಯವಿಟ್ಟು ಇಲ್ಲಿರುವ QR ಕೋಡ್ ಸ್ಕ್ಯಾನ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಆಪ್ ಡೌನ್ಲೋಡ್ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಮರಿಬೇಡಿ. ನಿಮ್ಮ ಬೆಂಬಲ ಹೀಗೆ ಸದಾ ನಮ್ಮೊಂದಿಗಿರಲಿ. ಧನ್ಯವಾದ.